पाजवा दूध गाढविणीची दूध पाजवा. लेकरांना मोठ्यांना खोकला दम्मा सर्दी कफ होत नाहीये, पोटातलं येत नाहीये. लहान बाळांना मोठ्यांना दूध पाजवा दूध गाढविणीची दूध. गाढव या प्राण्याची नेहमीच उपेक्षा केली जाते, मात्र हा देखील एक अतिशय उपयुक्त पशु आहे. वेगवेगळ्या माल वाहतुकीसाठी पूर्वी गाढवांचा वापर केला जायचा. त्याचबरोबर गाढविणीचे दूध हे लहान मुलांसाठी व दमा खोकला असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त असते. जालना शहरामध्ये नांदेड येथून गाढव घेऊन काही लोक आलेत. तब्बल 10,000 रुपये लिटर एवढं महाग हे गाढविणीचं दूध हे लोक जालना शहरामध्ये विकत आहेत. पाहुयात काय आहे गाढविणीच्या दुधाची खासियत. गाढविणीचे दूध विकतात जालनामध्ये. आजच्याला 5 दिवस झालेला आहे. लेकराला दम आणि सर्दी कफ निमोनिया ॲलर्जी पोटात लहर येत नसते, लेकराला धाप लागत नसते, मोठ्या माणसाला दम खोकला वात शुगर वगैरे येत नसते. हे दूध 10 ml ला 200 रुपये असते, बाळाला 100 रुपये असते. काय लिटरने विकता? लिटर 10,000 रुपये असते. वनस्पती टाकलं तर 300 रुपये घेतात बाळाला, मोठ्या माणसाला 500 घेतात. आमच्या आज्या पिढी इकतच आले आम्ही. आता आम्ही पण इकू लागले. किती प्राणी आमच्या पैसे आता गाढव 15 आहेत, पिल्ले 15 आहेत. आता असंच इकत खेड्या करत जात आम्ही. गावाला 8 दिवस 10 दिवस 12 दिवस 4 दिवस असं राहतात. आम्ही गल्लीनं बोंगा घेऊन हिंडत असते. हा घेतात ना. हे दूध लय मोताचं कामाचं असते ना. आपण 1000-2000 घेऊन हिंडता संग भेटत नसते दूध. हे आपण गल्लीमध्ये घेतलं तर कोणी पण घेतात, कोणाला पण भेटत नसते दूध. आमचं नाव राधा पिराजी कुराडे आहे. राहणार भोकर आहे. आमचा तालुका जिल्हा नांदेड आहे. लेकरांना मोठ्यांना दूध पाजता बिमारीसाठी चांगलं असते. लेकराला सर्दी खोकला पोटातलं वगैरे येत नसते पाजल्यानं. मोठे माणसाला दम लागत नसते, धाप लागत नसते, असं असते. टायमाला दूध भेटत नसते. असं आता सकाळी 6 वाजता जाते आम्ही इथून. आता 10-11 वाजे कोणी घरी येतात. असंच 800-900 को 1000 असं होते. घेतल्याप्रमाणे असतं ते गलीमध्ये. म्हणजे नाही असं शिक्षण शिकले जास्त माहीत असते त्यांना, अडाणीला जास्त माहीत नाही ना हे असं असतं. खेडेगावामध्ये बी घेतात, जिल्ह्यामध्ये बी घेतात भरपूर. पीराबाई लालू वलपे, आमचं गोळेगाव आणि जिल्हा नांदेड. लेकरासाठी दूध विकता. सर्दी खोकला पडसा निमोनी पोटातला येणं. हो, लहान लेकराला 100 रुपये, मोठ्या माणसाला 500 रुपये. मोठ्या माणसाला दम ॲलर्जी निमोनी खप येणं म्हणून टाकता आम्ही. सिटीमध्ये बी टाकता ना खेड्यात बी टाकता. हे दूध परत मिळत नसते, गल्लीमध्ये टाकता. लेकराला मोठ्याला सगळ्याला टाकता. लहानपासून तर मोठ्या माणसापासून लगेच गादी उभं राहायचं ना काढून द्यायचं समोर. गाढविणीच्या दुधामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे ते लहान मुलांसाठी गुणकारी ठरते. त्याचबरोबर प्रौढांमध्येही दमा खोकला आणि इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना गाढविणीचे दूध घेतल्यानंतर आराम पडतो असं सांगितलं जातं. त्यामुळे या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी असून जालना शहरामध्ये तब्बल 10,000 रुपये प्रति लिटर एवढ्या दराने या दुधाची विक्री केली जाते. लहान मुलांना 10 ml दुधासाठी 100 रुपये आकारले जात आहेत. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.